चालीसगांव तालुका के मल्हारगढ़ किले पर सह्याद्री प्रतिष्ठान द्वारा पुनर्निर्मित प्राचीन हनुमान मंदिर का लोकार्पण विधायक मंगेश चौहान के हस्ते भव्य उत्साह के साथ किया गया। इस मौके पर विधायक चौहान ने कहा, मुमताज की याद में शाहजहां ने भले ही ताजमहल बनवाया हो, लेकिन सह्याद्री प्रतिष्ठान के दुर्ग सेवकों ने जो मंदिर अपने पसीने और परिश्रम से बनाया है, वो हमारी संस्कृति और श्रद्धा का प्रतीक है। देव, मला तुम्ही सगळेजण एकदा या, मी तुम्हाला तिथं सोलर आणि इथल्या रस्त्याचा प्रश्न आबा तुम्ही मला म्हटले, मी तो तुम्हाला आता शब्द देत नाही, पण मी आता आम्ही हा बोगद्याचं काम हातात घेतलंय, त्याचे सर्वे झाले, त्याचे आम्ही आता पुढच्या काळात टेंडर काढतोय। ज्यावेळेस ह्या बोगद्याचं काम चालू होईल त्यावेळेस मी इथला रस्ता तुम्हाला मोठा लेवल करून देईल, तिथं कुठलंही वाहन पोहोचेल। कारण की मी आज पोहोचताना मी बघितलं की वाहनं यायला अडचण आहे, म्हणजे मशनरी इथं पोहोचू शकत नाही। अशा परिस्थितीत या दुर्ग सेवकांनी हे मंदिर कसं उभं केलं असेल। मला असं वाटतं की मुमताजच्या आठवणीने ताजमहल पेक्षा आमच्यासाठी हे मंदिर श्रेष्ठ आहे। त्याच्यापेक्षा हे मंदिर आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्या माझ्या दुर्ग सेवकांचं मनापासून कौतुक, अभिनंदन की आपण लावलेली ही वीट नसून तर आपल्या घामाचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे। कदाचित याची देश और धर्म के लिए मैं सदैव कटिबद्ध रहूंगा। मंदिर लोकार्पण के दौरान ढोल ताशों और भंडारा उछाल के बीच पारंपरिक विधि से पूजा अर्चना की गई। इस कार्यक्रम में सह्याद्री प्रतिष्ठान के संस्थापक डॉ. श्रमिक गोजम गुंडे, पदाधिकारी और अनेक दुर्ग सेवक बड़ी संख्या में उपस्थित थे। मी अगदी महिला आहेत, पण मी बोलायला नको, पण मी अशा पद्धतीने मी शक्यतो असं करत नाही। माझा स्वभाव तसा कोणाला अगदी, पण ज्या वेळेस धर्मावर आपल्यावर संकट येतील आपण शंड राहू शकत नाही। आणि मी जरी शासनाचा लोकप्रतिनिधी असलो की 500 वर्ष हिंदूंच्या मनात काय चाललंय त्यांना कधीही कळणार नाही। आज त्याचंच एक उदाहरण जर बघितलं, त्यावेळेचे अफजल खान अलीकडच्या काळात वेगवेगळ्या त्या मंदिरावर हजारो मूर्ती असू देत, लाखो मूर्ती असू देत कोरलेल्या, त्याच्यातली एकही मूर्ती तुम्हाला चांगल्या स्थितीमध्ये दिसणार नाही। हिंदुस्थान मधलं बोलतोय, चाळीसगाव मधलं एखादं प्राचीन मंदिर तुम्ही शोधून पहा, आज मी म्हटलंय म्हणून। त्या देवदेवतांच्या मूर्तीची विटंबना तुम्हाला स्पष्टपणे दिसते। त्याचे हात तोडलेले आहेत, पाय तोडलेले आहेत, डोळे फोडलेले आहेत, नाक तोडलेलं आहे, मुंडकं कापलेलं आहे, त्याची जी वाहन आहेत आपल्या